हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज निवांत रिलॅक्स आहे, म्हणजे स्वतःला छान असं पॅम्पर करावं. आज काही व्लॉग नाही आहे किंवा कुठं बाहेर जायचं नाही आहे, निवांत आहे. आता रिलॅक्स का बोलते मी, कारण की 5-6 दिवस झालं भरपूर दगदग चालली माझ्या मागं. सासऱ्यांना ॲडमिट केले, माझ्या म्हणजे पप्पांना ॲडमिट केले. सो त्यांचं टिफिन असो किंवा मग त्याच्यात मणूची पण तब्येत बिघडली. 2 दिवस झाले तिला पण ताप, सर्दी, खोकला, उलटी भरपूर होती. सो त्याच्यामुळं पण थोडंसं नाही जमलं. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की टिफिन सिरीज चालू करणार आहे मी मुलांसाठी. झटपट डब्याला काय होईल की जास्त आपलं म्हणजे लक्षात नाही राहिलं की बाबा आपल्याला हे भिजत घालायचं होतं किंवा मग हे करायचं होतं. दुसऱ्या दिवशी पटकन असं काही क्विक होईल ते सिरीज चालू करणार होते मी, पण ह्या दोन्ही पण दवाखान्यामुळे नाही जमलं. सो म्हणलं आता बघू अजून 5-6 दिवसांनी ट्राय करण. आणि त्यात मुलांची तब्येत बिघडणं म्हणजे खूप अवघड आहे. सतत मग त्यांनाच घेऊन बसणार, म्हणून एकच चाललेलं असते की मम्मा मला घेऊन बस, मला मांडीवर झोपायचे. सो तिचं ते चाललंय. सो आज निवांत ह्यांना आता हे गोठ्यावर जातात रोज बसायला, तर त्यांना म्हणलं तुम्ही आज 1-1.5 तास माझ्यासाठी वेळ काढा, मी स्वतःला जरा पॅम्पर करते. सो आज मी तुम्हाला तेच दाखवणार की मी घरच्या घरी क्लीनअप कसं करते. सो आता मस्तपैकी सगळं काम उरकलंय. आता चेहरा वॉश करते आणि लगेच तुम्हाला भेटायला येते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. चला तर मस्तपैकी ना माझा चेहरा वॉश करून आली आहे मी छान. आणि सगळ्यात पहिली स्टेप आहे आपल्याला क्लिन्झिंग मिल्क लावायचे. त्याच्याने काय होतं, आपला चेहरा जो आहे ना सगळं डर्ट वगैरे असेल ती सगळी निघून जाते. सो पहिली स्टेप ती असणार आहे आपली. तर पटकन मी छान आहे ना क्लिन्झिंग मिल्क अप्लाय करते चेहऱ्याला. सो छान चेहरा आहे ना आपला पण क्लिन्झिंग मिल्क क्लीन करून घेतलाय. सो आता आपल्याला चेहरा वॉश करायचा नाहीये. छान माझ्याकडे एक स्पॉन्ज आहेत, मी तुम्हाला दाखवते. आता खरं ते स्पॉन्ज आहे ना स्टिक भेटतात, छान असं पाण्यात ते टाकून आहे ना 1-2 मिनिटं ठेवायचे, लगेच एकदम असे स्पॉन्ज टाईप होतात छान. सो त्याच्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचा आपला चेहरा, वॉश करायचा नाहीये लगेच. आता चेहरा वगैरे क्लीन करून झालाय ना आपला, तर सगळ्यात पहिले मी आता हे स्क्रब यूज करणार आहे. स्वतः भरपूर संपत आलंय, कारण की खूप वेळा यूज केलंय मी याला. सो पटकन छान असं स्क्रब करून घेऊया. जास्त पण रब करायचं नाही आपल्या चेहऱ्याला, की जेणेकरून मग नंतर आपण जे पॅक लावू त्याच्यानंतर मग असं नाही का थोडंसं जळजळ झाल्यासारखं होतं. सो ते नको व्हायला म्हणून थोडंसं एक नॉर्मल आपण जेंटल मसाज म्हणतो ना त्या टाईपमध्ये आपण स्क्रब करून घेणार आहोत.
आता काय करायचं 15 मिनटं आपण नाही ना छान स्क्रब केल्यानंतर आपल्याला छान अशी गरम पाण्याची वाफ घ्यायची. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर बेस्ट आहे, नसेल तर छान असं पातेल्यात पाणी गरम करायचे आणि एक 5 मिनटं वाफ घ्यायची, जेणेकरून आपल्याला जे आपल्या नाकावरचे व्हाईट हेड्स आहेत ते काढायचे आहेत. त्यासाठी वाफ घेणं गरजेचं आहे. सो हे स्टेप झाले की लगेच आपण वाफ घेणार आहोत. तर मस्त अशी चेहऱ्याला वाफ घेऊन आली गरम पाण्याची. आता याच्यानंतर काय करायचं, आपल्याला चेहरा धुवायचा नाहीये. तुमच्याकडे जर ना अशा कॉटनच्या स्टिक असतील तर त्या पाण्यात टाकायच्या, त्याचा छान असं स्पॉन्ज तयार होतो. त्याच्याने चेहरा क्लीन करायचा आहे, किंवा मग एखादा सॉफ्ट रुमाल असेल त्याच्याने. चेहरा डायरेक्टच वॉश करायचा नाही, कारण की आपण काय करतो धुताना एकदम असं रगडून धुतो. सो तसं करायचं नाहीये. छान असं मस्त आता या स्टिक मी पाण्यात टाकते, याचा मस्त छान असा स्पॉन्ज तयार होईल. एक 2 मिनिटं पाण्यात ठेवायच्यात ह्या, आणि याच्याने चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपण जे यूज करतोय ते एकदम पूर्ण रगडलं जाणार नाही किंवा मग पुसलं जाणार नाही, असं टाईपमध्ये. मस्त असं स्पॉन्ज तयार झालाय बघा याचा. तर छान असं हे पिळून घ्यायचंय आणि याच्यानेच काय करायचंय, आपला चेहरा आहे ना क्लीन करून घ्यायचा मस्त. तर चेहरा पूर्ण क्लीन करून झाल्याने आपल्याला जे आपल्या नाकाचे व्हाईट हेड्स आहेत ते काढायचे. आता जर तुमच्याकडे पीळ नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही ना नोज स्ट्रीप असते आपली ती पण यूज करू शकता, पण ती लगेचच करावी लागेल, कारण की त्याच्यासाठी आपली स्किन आहे ती थोडीशी आपल्याला पाणी लावून ओलसर करावी लागते आणि त्यानंतर मग ती यूज करावी लागते. सो आता माझ्याकडे ते पण अवेलेबल नाहीये आणि माझी पिन पण मला काही सापडत नाहीये. सो तुमच्याकडे पण तसं काय असेल सो छान असं आहे ना एकदम असा खरबडीत कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्याने ना आपल्याला पूर्ण नोज क्लीन करून घ्यायचंय. सो ते कसं तुम्हाला मी सांगते. नाक पूर्ण एकदम ओढून धरायचं आपलं आणि मग त्याच्यानंतर ना जर तसं रफ करून क्लीन करून घ्यायचंय. खालच्या साईडला ओढायचं नाहीये, वरच्या साईडला ओढून घ्यायचंय आणि नाकीन आपलं पूर्ण क्लीन करून घ्यायचंय. याच्याने खरंच व्यवस्थित निघतात. जर आता तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्याकडून हे नाहीये किंवा मग नोस आपल्या जी पिन असती ती पण नाहीये, तर छान खरबडीत कपड्याने पण व्यवस्थित होतं, किंवा मग आपल्या साडीसारखं एकदम असतो कपडा, त्याच्याने पण छान आपण क्लीन करू शकतो. तर आता मी सध्या टॉवेलनेच करतेय. छान असं नाक ओढून घ्यायचंय आणि वरच्या साईडला क्लीन करून घ्यायचंय. मस्त असं स्क्रब करून झाले, व्हाईट हेड्स काढून झाले. खरं तर चेहरा थोडा थोडा आत्ताच क्लीन दिसतोय. त्यानंतर आपली थर्ड आणि लास्ट स्टेप आहे ती म्हणजे पॅक लावायचे. आता पॅक मी हे यूज करणार आहे आणि पॅक आहे ना जास्त करून मी प्लास्टिकच्या वाटीतच लावते मिक्स करून, आणि मी ब्रशने लावत नाही, मला बोटानेच बरं पडतं नाही का एकदम लावायला. सो आता मी ते मिक्स करते आणि लगेचच लावते. आता या वाटीत आहे ना मला जेवढं लागतंय ना तेवढं पॅक काढून घेतलंय मी, आणि त्यानंतर मी ह्याच्यात ऍड करणार आहे गुलाब जल, म्हणजे गुलाब पाणी ऍड करणार आहे. सो तर ते ऍड करून घेते पटकन मी. मस्त ऍड करून घेते. हाताने मिक्स करायचं आणि हातानेच लावायचं. मला बरं पडतं की मग ते पटकन नाही का लावायला ब्रशनी, मग ते मारतं ते ब्रशलाच लागून जातं नाही का. सो म्हणलं गुलाब जल ऍड केलं ना तर मस्त असं बटरी बटरी दिसतं, ते मस्त असं लावून घ्यायचंय आता. आणि छान 15 मिनिटं आहे ना ठेवायचे. तर पटकन लावून घेते मी ते सगळं. सो मस्त आपलं पॅक लावून झाले. आता रिलॅक्स 15-20 मिनिटं निवांत झोपायचे. आता काय होतं, आपण आहे ना पार्लरमध्ये जे हे केलं ना क्लीनअप वगैरे, ते एकदम रिलॅक्स मस्त फ्रेश वाटतं आपल्याला. पण आता घरीच करायचं, त्यामुळे आता आपण झोपू तर काही शकत नाही. छान 15-20 मिनिटं निवांत असंच बॅक साईडला सरकायचे आणि निवांत एक 15 मिनिटं तरी आराम करायचंय, आणि त्यानंतर लगेच आपण हे पॅक आहे ना पुसून घेणार आहोत. सो पॅक आहे ना मस्त छान असं 15-20 मिनिटं ठेवून ना आता त्याला छान असं आपण क्लीन करून घेऊया. तुम्ही ना याच्याने क्लीन केल्यानंतर ना मग नॉर्मल एकदम वॉश करायचा आहे, जास्त एकदम रगडायचं नाहीये चेहरा. मस्त. हे जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान तुम्ही असं सॉफ्ट एकदम आपल्याला रुमाल यूज करू शकता. पटकन पटापट क्लीन करून घ्यायचंय. आमची मनू पण बघतीये कसं मम्मा करतीये क्लीन अप की नाही. मी तर पण थोडेसे ऍड का मानाला काढते. तुम्ही बघू शकता चेहरा आताच किती क्लीन दिसतोय. हा क्लीन दिसतोय मम्मा. हा ना. पटकन पुसून घेते मी.
तर छान असा चेहरा वॉश करून आले. तुम्ही बघू शकता किती क्लीन झालाय माझा चेहरा. पहिले जी आपण स्टेप फॉलो करत होती ती आणि आत्ताच्या स्किनमध्ये बराच फरक पडतो. आता तुम्हाला एक मुळात मी स्पेशल सांगते की क्लीनअपनी चेहऱ्याला ग्लो येत नाही, ग्लो येतो तो फेशियलनी. कारण की आपण क्लीनअप फक्त आहे ना चेहरा क्लीन करण्यासाठी किंवा मग चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी करत असतो. थोडाफार इकडे तिकडे होतो पण एकदम नॉर्मल प्रॉपर ग्लो येत नाही. ग्लो येतो तो फेशियलनी. आणि मी तर म्हणते तुम्ही महिन्याला क्लीनअप करा, कारण की आपल्या चेहऱ्यावरची जी डर्ट स्किन आहे, ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स ते पूर्ण निघून जातात आपण जर टायमिंगला केलं तर. सो मी माझ्या घरच्या घरी 15 दिवसाला किंवा महिन्याला करत असते. सो तुम्हाला माझ्या स्टेप कशा वाटल्या किंवा मी क्लीनअप कसं केलं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पण अशाच छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.